58 लाख आपल्याला मिळाले सर्टिफिकेट, बरोबर आहे. तसं आता याच्यासाठी सुद्धा कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, गॅजेट कसे लागू करायचे, याच्या संदर्भामध्ये समिती गावनी आहे, तालुका जिल्हानी आहे, तेवढं मराठी त्या टायमाला ते गेलं तुला कोणी आता पासपोर्ट घ्यायला असतील ना. समजा आता गॅजेटमध्ये एका समजा ड्रायव्हरमध्ये त्या काही किती तरी अंदाजे संभाजीनगरला पण घरा 1,23,000 तिथं होते 1,23,000 मराठी त्या सगळ्या मराठी हे 1,23,000. दरम्यान आपण एकीकडे बघतोय की न्यायमूर्ती शिंदे समितींची जरांगेंशी चर्चा सुरू आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनडीटीव्ही मराठीच्या न्यूज रूम मध्ये आलेले आहेत. एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाची आरती सुरू आहे. जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा, चंदनाची उठी कुंकुम केशरा, हिरे जडमुख शोभतो बरा, झुंझुंती नुरे चढी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फडीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटवा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव तुझविण संसारी, अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, भारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भूमी पाता तुझैसे नाही, सारी श्रमले परंतु न बोलले काही, साही विवाद करता पडलो प्रवाही, हे तू भक्ता लागे भाव शिलवलाही. जय देवी महिषासुरमर्दिनी, ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा, देशापासून सोडवी थोडी गोकाशा, अंबे तुझ वाचून पूर्वी आशा, तल्लीन झाला पदपंकज रेषा. जय देवी महिषासुरमर्दिनी, ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या पूर्णं तमेव सर्वं मदेव च. वाचा सेन्द्रियत्वा पूजात्मनाम प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परं माधवं गोपिकावल्लभं जानकी. हरे राम मोरया मूर्ती मोरया. दरम्यान आपण एकीकडे बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नुकतेच एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाची आरती करण्यात आलेली आहे. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय मुंबईतल्या ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनडीटीव्ही मराठीच्या न्यूज रूम मध्ये आलेले आहेत आणि गणपती बाप्पाची आरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालेली आहे. आणि दुसरीकडे आपण बघतोय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची जरांगेंशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी मुंबईतल्या, या दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाची आरती एनडीटीव्ही मराठीच्या न्यूज रूम मधनं थेट आपण बघू शकतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे न्यायमूर्ती संदीप शिंदेंकडनं शिंदे समितीची जरांगेंची चर्चा. ठीक आहे. हा कुठून आलं
मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होत असताना NDTV मराठीच्या कार्यालयात सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या कार्यालयात आलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे सर NDTV मराठीच्या कार्यालयामध्ये. खूप आभारी. सर, देशभरामध्ये उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय. गणेश भक्तांना, राज्यातल्या जनतेला काय संदेश देणार? खरं म्हणजे गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महाउत्सव झालेला आहे आणि तो महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीच, तो देशभरात साजरा केला जातो. गणेश उत्सव हा सामाजिक अभिसरणाचा उत्सव आहे, समाजाच्या एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे आणि सर्वांना एकत्रित आणून भक्तिभाव जागृत करणारा, नेतृत्व गुण तयार करणारा, संघटन कौशल्य तयार करणारा अशा प्रकारचा हा एक सोहळा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पारंपरिक पद्धतीने तो जास्तीत जास्त चांगला कसा साजरा करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की श्री गणपती ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे त्यांना आपण या निमित्ताने हीच प्रार्थना केली पाहिजे की म्हणजे माझ्यासहित सगळ्यांना सुबुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना गणेशाच्या चरणी केली पाहिजे आणि सन्मार्ग त्यांनी आपल्याला दाखवावा. आणि अर्थातच सुखसमाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर या सगळा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्यांनी द्यावा अशा प्रकारची प्रार्थना देखील या निमित्ताने त्यांच्या चरणी आपण करूया. सर, याच गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करतात. तिकडे नागपूरमध्ये सुद्धा ओबीसींचं उपोषण सुरू झालेलं आहे. एक तिढा राज्यामध्ये निर्माण झालेला आहे. यावरती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कसा तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे? असं आहे की गणपती बाप्पा सर्वांना सुबुद्धी देतील आणि सगळे एकमेकाचा विचार करतील असं आपण अपेक्षा व्यक्त करूया. मुळातच आपल्याला कल्पना आहे की 2014 ते 2025 हाच काळ असा आहे की ज्या काळामध्ये 3 वेळा आमचं सरकार आलं आणि 3ही वेळा आमच्याच सरकारने मराठा समाजाकरता अनेक योजना सुरू केल्या, आरक्षण दिलं. त्याच्या आधीच्याही सरकारने काही केलं नाही आणि मध्ये असलेल्या सरकारने काही केलं नाही. आम्ही मराठा समाजाला पहिल्यांदा मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं, मग शिंदेसाहेब असताना आरक्षण दिलं, मी मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण पुनरुज्जीवित करून ते इतकं बलशाली केलं की आज त्याच्या माध्यमातून 1.5 लाख मराठा तरुण हे उद्योजक झाले आहेत. 13,000 करोड रुपयाचं बिनव्याजी कर्ज आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. नोकरी मागणाऱ्याने नोकरी देणारे मराठा तरुण आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. किंवा आपण बघितलं असेल तर आपण शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून आज खाजगी कॉलेजेसमध्येही शिक्षणाच्या फीच्या प्रतिपूर्तीची योजना आणली. मुलांना शिक्षणासोबत राहण्याची व्यवस्था नसेल तर निर्वाह भत्ता आपण त्या ठिकाणी सुरू केला. परदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली. सारथीसारखा एक संस्था आपण चालू केली की जी संस्था आज मुलांना इतक्या चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देते की UPSC MPSC मध्ये मराठा समाजाचा टक्का वाढलेला आहे. ते मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, कुठलाही समाज असो, त्या समाजाच्या उत्थानाकरताच आम्ही काम करतो. आजही मराठा समाजाला 10% आरक्षण आहे, ते टिकलेलं आहे, ते चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता ठीक आहे, मनोज जरांगे यांनी पण काही मुद्दे मांडलेले आहेत. लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे किंवा एखादी गोष्ट असेल तर त्याच्या विरोधी मत व्यक्त करण्याचा देखील सगळ्यांना अधिकार आहे. आम्ही देखील लोकशाही मानणारे लोक आहोत आणि म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतो आहोत. आणि आज आता आमच्या एम्पावर्ड कमिटीने त्या संदर्भात एक बैठक घेतली. त्या बैठकीनंतर काही निर्णय त्यांनी घेतले. आता त्या संदर्भातली चर्चा करण्याकरता जस्टिस शिंदे कमिटी ही श्री मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे. त्यामुळे चर्चेतनं मार्ग निघतो, मार्ग काढू. खूप खूप धन्यवाद सर NDTV मराठीशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी सरकार काम करते आणि करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. NDTV मराठीसाठी मी तृप्ती पालकर. दरम्यान आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते NDTV मराठीच्या बाप्पाची आरती करण्यात आली आणि त्यासोबतच त्यांनी आम्हाला जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा सगळ्यांना गणपती बाप्पा सुबुद्धी देवो आणि सुबुद्धी देऊन चर्चेतनच हे मार्ग, हे प्रश्न मिटतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय एकीकडे UPSC MPSC मध्ये मराठ्यांचा टक्का वाढलाय. शिंदे समितीच्या एकीकडे आपण काय नेमकी चर्चा सुरू आहे ती आपण एकीकडे ब्रेकिंग मध्ये बघतोय. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मनोज जरांगे आणि न्यायमूर्ती संदीप शिंदेंची भेट एकीकडे होते. दुसरीकडे आपण बघितलं तर NDTV मराठीच्या न्यूजरूम मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आणि शिंदे समितीची देखील आपण आत्ता चर्चा झाली. बघतो मनोज जरांगे पाटलांसोबत ही चर्चा सुरू आहे.
या प्रक्रियेला थोडासा वेळ लागेल असं शिंदे समितीचं म्हणणं आहे. प्रक्रियेला आम्हाला वेळ द्या अशी मागणी शिंदे समितीनं केलेली आहे. सोबतच हैदराबाद सातारा गॅजेटला 1 मिनिट सुद्धा वेळ देत नाही असं जरांगेंनी म्हटलं. सगळं वाचून झालं, आता काय करायचं? जेव्हा त्यांना नोंदी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा आता सगळं वाचून झालं, आता नेमकं काय करायचं असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. सरकार आता अस्तित्वात आहे, आता निर्णय करा असं जरांगे म्हणालेले आहेत.